नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेत असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1 चं जे लिस्ट आहे ते लागलेलं आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲडमिशन पण घेत आहेत, पण काही विद्यार्थ्यांच्या मनासारखं कॉलेज त्यांना मिळालेलं नाही आणि काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळालेलं आहे पण ब्रँच मिळाली नाही आणि काही विद्यार्थ्यांना ब्रँच मिळालेली आहे पण त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळालेलं नाही। ठीक आहे, आणि काही विद्यार्थ्यांना कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही। तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं? सर आता आम्ही पुढे काय करायचं? आम्हाला हे कॉलेज मिळालेलं आहे पण मला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं नाही, मला कॅप राऊंड 2 साठी अप्लाय करायचं आहे, तर त्यासाठी मला काय काय करावं लागेल? तर कॅप राऊंड 2 ची जी प्रोसेस आहे ते पूर्ण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे किंवा टेलिग्रामचा ग्रुप जो केलेला आहे तो ग्रुप सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा। हा जो ग्रुप आहे तुम्हाला पुढचे 3 वर्ष म्हणजे तुमचा डिप्लोमा होईपर्यंत जे काही पॉलिटेक्निकचे लेटेस्ट अपडेट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून जे लेटेस्ट अपडेट आहेत ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेस 2025 हे सुरू झालेलं आहे, राईट। आणि आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅप राऊंड 2 साठी आम्हाला काय काय करायचं आहे, कॅप राऊंड 2 कधीपासून स्टार्ट होणार आहे, कॅप राऊंड 2 अप्लाय करण्याच्या अगोदर आपल्याला काय करून घ्यावं लागेल हे पण अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कॅप राऊंड 2 भरण्याच्या अगोदर आता ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे तर तुम्ही ऑनलाईन नॉन फ्रीज किंवा त्याला आपण नॉट फ्रीज म्हणतो, नॉट फ्रीजचा अर्थ काय होतो, जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे आता ते त्याच्यापेक्षा मला चांगलं कॉलेज पाहिजे आणि त्या कॉलेजला किंवा त्या ब्रँचला मला ॲडमिशन घ्यायचं नाही, कॅप राऊंड 2 साठी भरायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, नॉन फ्रीज करावं लागेल, ऑनलाईन नॉट फ्रीज करावं लागेल। त्यालाच आपण नेक्स्ट फॉर बेटरमेंट असं सुद्धा म्हणतो। तर त्याची 1000 रुपये फीस आहे, ती ऑनलाईन फीस पे करायची आणि नॉट फ्रीज करून घ्या, जेणेकरून तुम्ही नॉट फ्रीज कंपल्सरी करूनच घ्या, म्हणजे तुम्ही केलात तरच कॅप राऊंड 2 साठी अप्लाय तुम्हाला करता येते। तर त्यामुळं हे प्रोसेस व्यवस्थित फॉलो करा, राईट। आता ज्यांचं कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही, ठीक आहे, तर त्यांनी कॅप राऊंड 2 डायरेक्ट जरी भरलं तरी चालते। तुम्हाला कॉलेजच मिळालं नाही तर नॉट फ्रीज वगैरे करायची काही गरज नाही, राईट। आता मेन कॅप राऊंड 2 कधी स्टार्ट होणार आहे, जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत आपण ते डेट्स आपण बघणार आहोत। तर जे आता ह्या ठिकाणी तुम्हाला आता बघा, फर्स्ट जे कॅप राऊंड लागलेलं आहे तर त्यांचं ॲडमिशन करून घ्यायची प्रोसिजर किंवा तुम्हाला फ्रीज करणे म्हणजे ॲडमिशन करून घेणे, म्हणजे सीट कन्फर्म करणे, मला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे, त्याचा अर्थ आहे फ्रीज। म्हणजे फ्रीज केलात म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि तुमचं ॲडमिशन करून घ्यायचं। आता काही विद्यार्थी म्हणत आहेत, सर मग आम्ही ऑनलाईन फ्रीज करून 1000 रुपये फीस जी आहे ती भरायची का? तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता, नाहीतर तुम्ही डायरेक्ट पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कॉलेजमध्ये जायचं आणि ॲडमिशन घेऊन टाकायचं, राईट। तर हे आहे कॅप राऊंड 1 साठी, राईट। मग आता हे कधीपर्यंत आहे, 15 जुलै 2025 पर्यंत आहे, राईट। मग त्यानंतर आता 16 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे बघा, इम्पॉर्टंट डेट आपण बघूया, 16 जुलै 2025, राईट। 16 जुलै 2025 ला काय करायचं आहे तुम्हाला, तर या 16 तारखेला ऑनलाईन आपल्या MSBTच्या साईडवरती पॉली25 या साईडवरती तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या पॉलिटेक्निकला कोणकोणत्या ब्रँचला किती जागा रिकाम्या आहेत हे डिस्प्ले होईल। कधी? 16 तारखेला, राईट, 16 जुलैला। मग तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला जी ब्रँच पाहिजे मग त्या कॉलेजला त्या ब्रँचला किती जागा शिल्लक आहेत हे तुम्हाला चेक करता येते, मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला इझी जाईल, राईट। मग आता हे तुम्ही चेक करून घेतलात 16 तारखेला, मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यानंतर 17 तारखेला, ठीक आहे, 17/7/2025 ते 19/7/2025 या 17, 18 आणि 19 तारखेमध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 2 जे म्हणतो आपण तो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। तर तो ऑप्शन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर अजून डबल ऑप्शन फॉर्म भरायचं का? मी पहिल्या वेळेस भरलेला आहे मग ते जमते का? नाही,
तर तुम्हाला डबल ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मग आता दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो, सर मला त्यामध्ये किती ऑप्शन टाकता येतात? तर त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 300 ऑप्शन भरता येतात आणि मिनिमम तुम्हाला 3 ऑप्शन भरायचे आहेत, राईट. तर जे पहिले 3 ऑप्शन तुम्ही टाकणार आहात खूप विचारपूर्वक टाका, कारण की पहिल्या 3 ऑप्शनला पहिल्या 3 पैकी जर तुमचं जे काही तुम्ही कॉलेजचं नाव आणि ब्रँचचं नाव पहिले 3 ऑप्शन टाकलात ना, त्याच्यापैकी जर नंबर लागला तुमचा तर कंपल्सरी ऑटो फ्रीज होऊन जाते, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागते, राईट. तर हे रूल समजून घ्या, नाहीतर मग पुन्हा तुम्ही टाकाल, मग पुन्हा सेकंडला लागलं, मग ऑटो फ्रीज होऊन जाते, त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागते, मग पुन्हा तुमची परेशानी नको. त्यामुळं पहिले 3 जे तुम्हाला ज्या ब्रँचमध्ये पॉलिटेक्निक करायचं आहे, ज्या ब्रँचमध्ये तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे, तेच ब्रँचेस तुम्ही टाका, अदर ब्रँच टाकू नका, राईट. आता नेक्स्ट फॉर बेटरमेंट याचा अर्थ काय होते? फर्स्ट कॅप राऊंडला जे तुम्हाला सीट मिळालेली आहे त्याच्यापेक्षा चांगली ब्रँच किंवा त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मला पाहिजे, म्हणून तुम्ही कॅप राऊंड 2 साठी अप्लाय करत आहात, ठीक आहे. तर म्हणजे त्याच्यापेक्षा चांगलेच टाका, त्याच्यापेक्षा जर कमी टाकलं तर लगेच लागून जाते, लगेच नंबर लागला म्हणजे फर्स्ट कॅप राऊंडची तुमची सीट कॅन्सल होते आणि जे सेकंड कॅप राऊंडला लागलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागते, राईट. मग आता आम्ही ऑप्शन फॉर्म तुम्ही भरून घेतलात, 17 ते 19 मध्ये तुम्हाला खूप विचारपूर्वक तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, राईट. त्यानंतर 21/7/2025 तर ह्या ठिकाणी आता काय करणार? 21/7ला तर 21/7ला तुम्हाला समजणार आहे, काय समजणार आहे की तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला आहे. तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरलेला आहे ना त्याचा रिझल्ट लागणार आहे. कधी? 21 जुलै 2025ला. मग तुम्हाला समजणार कोणतं कॉलेज मिळाले आणि कोणती ब्रँच मिळाली. जसं कॅप राऊंड फर्स्टचा रिझल्ट लागला ना, विद्यार्थ्यांना समजलं कोणतं कॉलेज मिळालं, कोणती ब्रँच मिळाली, तसंच तुमचा कॅप राऊंड 2चा रिझल्ट लागणार आहे 21/7/2025ला, राईट. मग आता त्यानंतर पुढे काय करायचं? त्यानंतर 21 तारखेला समजलं तुम्हाला की मग तुम्हाला ऍडमिशन करून घ्यावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जाऊन तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचं आहे, राईट. तर आपला जो हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. जे विद्यार्थी अजूनही हा ग्रुप जॉईन केलेले नाहीत तर ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवरती क्लिक करून ग्रुप जॉईन करून घ्या तो पण, जेणेकरून तुम्हाला पुढील 3 वर्ष जे आहे सगळे लेटेस्ट अपडेट जे इन्फॉर्मेशन आहे पॉलिटेक्निक रिलेटेड त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळत जाईल. त्यानंतर आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस आहेत. ऑफलाईन क्लासेस आपले नांदेडला आहेत. ज्यांना ऑफलाईन क्लासेस करायचे आहेत त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरवरती कॉल करून इन्क्वायरी करू शकता. ज्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत त्यांनी सुद्धा त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक. त्या लिंकवरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स M1 हा कोर्स स्टार्ट झालेला आहे. आणि हा जो कोर्स आहे तुम्ही फर्स्ट इयरला आहात, फर्स्ट सेमिस्टरला, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुमचं कोणतंही कॉलेज असू द्या, तुम्हाला सेम सिलेबस आहे. ऑल ब्रँचेस, ऑल कॉलेजेस, ठीक आहे. कोणतंही कॉलेज असू द्या, कोणतीही ब्रँच असू द्या, M1 बेसिक मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे, त्याचा कोर्स सुरू झालेला आहे. तर तो तुम्ही त्यामध्ये पहिले 10 व्हिडिओ फ्री आहेत. एकदा ॲप डाउनलोड करून घ्या, त्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स या कोर्समध्ये जा, ठीक आहे, आणि 10 व्हिडिओ बघा. त्यानंतर तुम्ही पुन्हा विचार करा कोर्स तुम्हाला पूर्ण घ्यायचा का नाही ते. तर नेक्स्ट जे डेट आहे तुमची इम्पॉर्टंट डेट 22/7/2025 ते 24/7/2025, ठीक आहे. म्हणजे 22 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत ह्या डेटमध्ये काय करायचं सर? तर ह्या डेटमध्ये जे काही तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे, जे काही ब्रँच मिळालेली आहे त्या कॉलेजला जाऊन डायरेक्ट सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. कधी? 22 ते 24, राईट. ह्या कालावधीमध्ये, ह्या डेटमध्ये तुम्हाला ॲडमिशन कॉलेजमध्ये जाऊन करून घ्यायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर कॅप राऊंड 2 मध्ये सुद्धा माझ्या मनासारखं कॉलेज मिळाले नाही किंवा माझ्या मनासारखी ब्रँच मिळाली नाही, मला कॅप राऊंड 3 साठी अप्लाय करायचं आहे,
ठीक आहे. तर कॅप राऊंड थर्ड साठी अप्लाय करायचं असेल तर आपल्या ग्रुपवरती व्हिडिओ येईलच. तर आता सध्या ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे 15 तारखेपर्यंत, ठीक आहे. मग हे 24 नंतर म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला समजा पुढील व्हिडिओमध्ये मग कॅप राऊंड थर्ड साठी आपल्याला काय काय करायचं आहे, कशी प्रोसिजर करायची आहे, याची सर्व माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅक्झिमम तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, मॅक्झिमम जे सीट्स आहेत तर ते कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 मध्ये पूर्ण जवळपास भरून जातात, ठीक आहे. तर त्यामुळं जेणेकरून तुम्ही कॅप राऊंड 1 साठी आता म्हणजे ॲडमिशन करून घेतलं नसेल तर कॅप राऊंड 2 मध्ये जे सीट तुम्हाला मिळालेली आहे त्याला मॅक्झिमम प्रयत्न करा ॲडमिशन करून घेण्याचा, राईट. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढील जे काही अपडेट्स आहेत ते मी तुम्हाला वारंवार आपल्या ग्रुपवरती देतच जाईल. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण लेटेस्ट अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.